नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ॲग्रिकल्चर गुरु असोसिएशन। तर माझी थोडक्यात ओळख करून देते। माझे नाव मैथिली राठोड आणि आपण सर्वजण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या ॲग्रिकल्चर स्टुडंट प्लॅटफॉर्मवरती आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ABM, बायोटेक्नॉलॉजी, त्यांचे नवीन नियम, 5th आणि 6th कम्युनिटी रँक, GR सिस्टीम, MCR, ICR ह्यांच्या अपडेट्स फुल डिटेलमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण ॲग्रिकल्चर पासून सुरुवात करूया। ॲग्रिकल्चर ही एक 4 वर्षाची प्रोफेशनल डिग्री असून त्यामध्ये 8 सेमिस्टर असतात आणि त्या 8 सेमिस्टरमध्ये आपण या सब्जेक्ट्सचा स्टडी करणार आहोत, जसे की ॲग्रोनॉमी, एंटोमॉलॉजी, सॉइल सायन्स, प्लांट पॅथॉलॉजी, जेनेटिक्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन इत्यादी। तर ॲग्रिकल्चरची 4 वर्षाची प्रोफेशनल डिग्री कंप्लीट झाल्यानंतर आपण ॲग्रिकल्चरमध्ये ॲज ॲग्रिकल्चर ऑफिसर, कृषी सेवक, ग्रामसेवक, ADO, ॲग्री कंपनी मॅनेजर तसेच सीड फर्टिलायझर ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतो। त्याचबरोबर ॲग्रिकल्चर कंप्लीट झाल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षा सुद्धा देऊ शकतो, जसे की ॲग्री MPSC आहे, IBPS AFO किंवा MSc एंट्रन्स इत्यादी एक्झाम देण्यासाठी आपण क्वालिफाईड असतो। BSc ॲग्रिकल्चर बद्दल आपण थोडीशी माहिती बघितली, तसेच BSc हॉर्टिकल्चर बद्दल सुद्धा आपण आज माहिती बघणार आहोत। BSc हॉर्टिकल्चर सुद्धा एक 4 वर्षाची प्रोफेशनल डिग्री असून त्यामध्ये आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग इत्यादी गोष्टीचा स्टडी करणार आहोत। BSc हॉर्टिकल्चर कंप्लीट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, जसे की आपण हॉर्टिकल्चर ऑफिसर, नर्सरी मॅनेजर किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करू शकतो। BSc हॉर्टिकल्चर नंतर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब सुद्धा अवेलेबल आहेत, जसे की महाराष्ट्र हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आहे आणि NHM। तर आतापर्यंत आपण BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चरची माहिती बघितली। तर आता आपण बघूया ABM। ABM म्हणजे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट। तर मित्रांनो, ABM ही सुद्धा 4 वर्षाची प्रोफेशनल डिग्री असून त्यामध्ये आपण मॅनेजमेंट प्लस ॲग्रिकल्चर या दोन्ही मिक्स डिग्र्यांचा स्टडी करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट असणार आहेत ॲग्री इकॉनॉमिक्स, मार्केटिंग आणि फायनान्स। ABM नंतर आपण बँक PO, AFO, मार्केट ॲनालिसिस तसेच कॉर्पोरेट ॲग्रिकल्चर सेक्टर इत्यादी गोष्टींमध्ये आपण आपले करिअर करू शकतो। तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आपण हाय सॅलरीची ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतो। तर आतापर्यंत आपण ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट बद्दल माहिती बघितली। तर आता आपण बायोटेक्नॉलॉजी बद्दल माहिती बघूया। तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी ह्याचा स्टडी करणार आहोत। तसेच आपण लॅब सायंटिस्ट, सीड कंपनी आणि बायोटेक इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर करू शकतो। ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ABM, बायोटेक्नॉलॉजी या सर्व डिग्रीज अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत जे विद्यार्थी रिसर्च ओरिएंटेड असतात। तर हा होता आपला व्हिडिओचा पहिला पार्ट। दुसऱ्या पार्टमध्ये आपण ICR, MCR या सर्व गोष्टींबद्दलचे अपडेट्स आपण फुल डिटेलमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, कमेंट करा तुम्ही कोणत्या कोर्सला आहात आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे, आणि जाता जाता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।